राज्यातील सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 20,000 रुपयाप्रमाणे पीक विमा सुद्धा विस्तार होत आहे। बघा, पुढील 2 तासांमध्ये या 12 जिल्ह्यांमधील 35 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। बघा, कालपासून याची सुरुवात सुद्धा करण्यात आलेले होते। काल पण भरपूर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे आलेले आहेत, परंतु काल ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे आलेले नव्हते त्यांच्यासाठी पुन्हा एकदा आजपासून पीक विम्याचे पैसे विस्तार सुद्धा होतच आहेत। बघा, या 12 जिल्ह्यामधील 35 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 20,000 रुपयाप्रमाणे पीक विमा सुद्धा विस्तार होत आहे। बघा, आज सकाळी पेपरला सुद्धा बातमी आलेली होते। त्या बातमीमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं की आजपासून परत एकदा पीक विम्याचे पैसे विस्तार होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये पुढील 2 तासानंतर पीक विम्याचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। परंतु आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार पीक विम्याचे पैसे सर्व शेतकरी बांधवांना मिळणार नाही। जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी असतील त्यांच्याच खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे विस्तार होणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये फक्त 2024 चा पीक विमा विस्तार होणार नाही, तर तुमच्या खात्यामध्ये 2022, 2023, 2024 आणि 2025 या 3 वर्षांच्या कालावधीमधील जो थकीत पीक विमा होता त्या थकीत पीक विम्याचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहे। एकंदरीत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मागील 3 वर्षांचा पीक विमा सुद्धा विस्तार होणार आहे। बघा, काल भरपूर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे विस्तार सुद्धा झालेले आहेत। काल काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 20,000 रुपयाप्रमाणे पीक विमा आलेला आहे। काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 22,000 रुपये, काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 40,000 रुपये, काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 50,000 रुपयापर्यंत हा पीक विमा सुद्धा आलेला आहे। म्हणजेच मागील वर्षांचा थकीत पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुम्हाला 2022, 2023 किंवा 2024 या 3 वर्षांच्या कालावधीमधील पीक विमा मिळालेला नसेल तर तुमच्या खात्यामध्ये आजपासून पीक विम्याचे पैसे विस्तार होणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, आज एकाच दिवशी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे विस्तार करणं शक्य होणार नाही। त्यामुळे आज 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। 12 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे आज विस्तार सुद्धा होणार आहे। तर या 12 जिल्ह्यांची यादी तुम्हाला सुद्धा वाचून दाखवत आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा या 12 जिल्ह्यांची यादी 2 मिनिटं कान देऊन सुद्धा ऐकायची आहे। जर तुमचा जिल्हा 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे विस्तार होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व शेतकरी बांधवांना समान पीक विमा विस्तार सुद्धा होणार नाही। म्हणजेच ज्या शेतकरी बांधवांचं जास्त नुकसान झालेलं असेल त्यांना जास्त पीक विमा मिळणार आहे, परंतु ज्या शेतकरी बांधवांचं कमी नुकसान झालेलं असेल त्यांना कमी पीक विमा सुद्धा सोडण्यात येणार आहे। त्यासोबत तुमच्या पिकांनुसार हा पीक विमा सुद्धा वाटप केला जाणार आहे। जर तुमचं कापूस, सोयाबीन, तूर, मूग, मका असेल, ज्वारी असेल अशा पिकांचं नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला जास्त पीक विमा सुद्धा मिळणार आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांचं कमी प्रमाणामध्ये नुकसान झालेलं असेल त्यांना कमी पीक विमा सुद्धा वाटप होणार आहे। बघा, काल भरपूर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे विस्तार सुद्धा झालेले आहेत। त्यासोबत आज काही जिल्ह्यांमध्ये आणि उद्या काही जिल्ह्यांमध्ये या पीक विम्याचे पैसे विस्तार होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमचा जिल्हा 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला पुढील 2 तासानंतर हे पैसे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। बघा, सकाळी काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत, परंतु सकाळी कालच्या शेतकरी बांधवांना हे पैसे सुद्धा आलेले होते। कारण काल 12 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यात आलेले आहेत। आज 12 जिल्ह्यांमध्ये आणि उद्या 12 जिल्ह्यांमध्ये म्हणजेच 3 दिवसांमध्ये सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तार करा अशा पद्धतीचे आदेश केंद्राचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या माध्यमातून देण्यात आलेले होते। त्यामुळे आज परत एकदा पीक विम्याचे पैसे 12 जिल्ह्यांमध्ये पुढील 2 तासानंतर विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। तर ते 12 जिल्हे
अगदी एका मिनिटामध्ये बघून सुद्धा घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ पुढील 2 मिनिटं काळजीपूर्वक सुद्धा पाहायचा आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, आज सकाळपासून भरपूर शेतकरी बांधवांनी बँकांमध्ये प्रचंड गर्दी केलेली आहे, कारण भरपूर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे हस्तांतर झालेले आहेत। त्यामुळे आज सकाळपासून भरपूर शेतकरी बांधवांनी पीक विम्याचे पैसे काढलेले आहेत। जर तुम्हाला अजून पीक विम्याचे पैसे आलेले नसतील तर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली आहेत का? तुमच्या जिल्ह्यामध्ये आज पैसे सोडण्यात आलेले आहेत का? तुमच्या जिल्ह्याची बातमी आज देण्यात आलेली आहे का? त्याची माहिती पहा। जर तुमचा जिल्हा या जिल्ह्यांमध्ये असेल तर तुम्हाला आजच पैसे हस्तांतर होणार आहे। तुमची सुद्धा भरपूर दिवसांची प्रतीक्षा सामणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा भरपूर दिवसांपासून विचारपूस करत होतात की पीक विम्याचे पैसे कधी पाठवून येतील, पीक विम्याचे पैसे आमच्या खात्यामध्ये कधी येतील। तर तुमचे आज भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। तुमच्या खात्यामध्ये आजपासून पीक विम्याचे पैसे हस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। जे जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी आहेत त्यांच्याच खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे हस्तांतर होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, 12 जिल्ह्यांची यादी वाचून सुद्धा दाखवणार आहे, परंतु त्या अगोदर काही गोष्टींची तुम्हाला सुद्धा माहिती असायला पाहिजे। जर तुम्ही या गोष्टींची माहिती केली तरच मला पीक विम्याचे पैसे हस्तांतर होणार आहेत। बघा भरपूर शेतकरी बांधवांचा 2022 मध्ये, 2023 मध्ये, 2024 मध्ये पावसामुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे प्रचंड नुकसान झालेलं होतं। त्यावेळेस त्या शेतकरी बांधवांनी ए पीक पाणी या पोर्टलवर ते नोंदणी सुद्धा केलेली होती। जर तुम्ही ए पीक पाणी या पोर्टलवर ते नोंदणी केलेली असेल तर या ठिकाणी तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। परंतु ज्या शेतकरी बांधवांनी नोंदणी केलेली नसेल, फक्त पंचनामे केलेले असतील, त्यांना पण हे पैसे मिळणार आहेत। परंतु ज्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं असेल आणि त्या शेतकरी बांधवांनी त्या ठिकाणी कोणती ऍक्शन घेतलेली नसेल तर त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे हस्तांतर होणार नाहीत। बघा तुम्ही पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून पीक विमा उतरवलेला असेल, पंचनामे केलेली असेल किंवा ए पीक पाणी या पोर्टलवर ते नोंदणी केलेली असेल तरच तुम्हाला पीक विम्याचे पैसे हस्तांतर सुद्धा होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार आज सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे हस्तांतर सुद्धा होणार नाहीत, कारण आज फक्त 12 जिल्ह्यांमध्ये या पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे 12 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे सुद्धा हस्तांतर होणार आहेत। तर ते 12 जिल्हे पुढील प्रमाणे आहेत, तुम्हाला सुद्धा या 12 जिल्ह्यांची यादी वाचून सुद्धा दाखवत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, कापूस पिकाचं नुकसान झालेलं असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, मूग असेल, हरभरा असेल, चिक्कू असेल, आंबा असेल, केळे असेल, डाळिंब असेल, भुईमुगाच्या शेंगा असतील, सोयाबीन असेल, अशा 60 पिकांसाठी हा पीक विमा उतरवण्यात सुद्धा आलेला आहे। म्हणजेच या 60 पिकांसाठी हा पीक विमा सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे। तुमच्या या 60 पिकांपैकी कोणत्याही पिकाचं नुकसान झालेलं असेल तर तुमच्या खात्यामध्ये सुद्धा या पीक विम्याचे पैसे हस्तांतर होणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा महत्त्वाची कामे केलेली आहेत का? तुमचा जिल्हा यामध्ये आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहेत, कोणत्या बँकेमध्ये हे पैसे सोडण्यात आलेले आहे त्याच्या याद्या सुद्धा जाहीर झालेल्या आहेत। त्या याद्या सुद्धा वाचून दाखवतो। परंतु जे जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी असतील त्या शेतकरी बांधवांनी महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। ज्या ज्या शेतकरी बांधवांनी महत्त्वाची कामे केलेली असतील त्यांच्याच खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे हस्तांतर होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, याच्यामध्ये 3 महत्त्वाची कामे करायची होती। जर तुम्ही 3 महत्त्वाची कामे केलेली असतील तरच तुम्हाला पीक विम्याचे पैसे हस्तांतर सुद्धा होणार आहेत, होत सुद्धा आहेत। बघा कालपासून या पीक विम्याचे पैसे हस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। काल भरपूर शेतकरी बांधवांनी आम्हाला सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून, व्हिडिओच्या खाली कमेंट करून, मेसेजच्या माध्यमातून सांगितले आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये या पीक विम्याचे पैसे हस्तांतर सुद्धा झालेले आहेत। परंतु काल सर्व जिल्ह्यांमधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले नव्हते। म्हणजे शेतकरी बांधवांनो, एकाच दिवशी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे हस्तांतर करणं शक्य होत नसतं। त्यामुळे काल 12 जिल्ह्यांमध्ये, आज 12 जिल्ह्यांमध्ये आणि उद्या 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे सुद्धा येणार आहेत। त्यामुळे आजचे 12 जिल्हे
आणि उद्याचे 12 जिल्हे कोणकोणते आहेत त्याची यादी सुद्धा वाचून दाखवणार आहे। परंतु ही यादी पाहणे अगोदर शेतकरी बांधवांनो तुम्ही सुद्धा महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली असतील तर तुमच्या खात्यामध्ये 100% पीक विम्याचे पैसे विस्तारणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो हे 3 कामे कोणकोणती आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, शेतकरी बांधवांनो राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार हा पीक विमा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून 32 करोड निधीचा मंजूर सुद्धा करण्यात आलेला होता। म्हणजेच 32 कोटी निधी या पीक विम्यासाठी मंजूर सुद्धा करण्यात आलेला आहे। भारतामधील 22 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे सुद्धा विस्तार होत आहेत। बघा शेतकरी बांधवांनो आता आपण महत्त्वाची माहिती बघत होतो, परंतु शेतकरी बांधवांनो महत्त्वाची 3 कामे, महत्त्वाचे 12 जिल्हे आणि महत्त्वाच्या 10 बँका पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद सुद्धा करायचा नाही, अन्यथा शेतकरी बांधवांनो या ठिकाणी तुमचं मोठं नुकसान सुद्धा होऊ शकतं। बघा शेतकरी बांधवांनो सर्वात अगोदर 3 कामे सुद्धा बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांनो या 3 कामांपैकी पहिलं काम म्हणजे शेतकरी बांधवांनी आपलं आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक केलेला असावा। जर तुम्ही आधार कार्ड बँकेशी लिंक केलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणजेच बीजेपीचं सरकार आहे, तर या सरकारने राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना दिलासा सुद्धा दिलेला आहे। कारण मागच्या काही दिवसांमध्ये पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सोडण्यात आलेला आहे आणि आता पीक विम्याचे पैसे सोडण्यात सुद्धा येतच आहे। त्यासोबत लगेच नमोचा हप्ता विस्तार सुद्धा होणार आहे। म्हणजेच तुमच्या खात्यामध्ये सर्वात अगोदर पीएम किसानचा 20वा हप्ता सोडण्यात आला, त्यानंतर शेतकरी बांधवांनो कालपासून पीक विम्याचे पैसे सुरू आहेत। आता तुम्हाला पुढच्या 2 ते 3 दिवसानंतर नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे 2000 रुपये विस्तार सुद्धा होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो आपण पीक विम्याची माहिती पाहत आहोत, त्यामुळे तुमचं कोणत्याही प्रकारचं नुकसान झालेलं असेल, कोणत्याही पिकाचं नुकसान झालेलं असेल तर तुम्ही काळजीपूर्वक हा व्हिडिओ सुद्धा पाहायचा आहे, अन्यथा शेतकरी बांधवांनो तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा होऊ शकतं। बघा शेतकरी बांधवांनो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व पात्र शेतकऱ्यांनी 3 कामे सुद्धा करायची आहेत। याच्यामधलं पहिलं काम तुम्ही तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक सुद्धा करायचं आहे। जर तुम्ही तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेशी लिंक केलं तरच तुम्हाला पीक विम्याचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो तुम्ही नोंदणी सुद्धा केलेली असावी, तुमच्या पिकांचे पंचनामे सुद्धा केलेले असावे, तरच तुम्हाला या पीक विम्याचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। बघा आता आपण 3 कामे बघितली आहेत। पहिलं काम फार्मर आयडी कार्ड, दुसरं काम आधार कार्ड बँकेला लिंक करणं आणि तिसरं काम अगोदरच केलेलं असावं, तर ते काम म्हणजे तुम्ही तुमच्या पिकाचा पंचनामा सुद्धा केलेला असावं। त्यासोबत शेतकरी बांधवांनो जे शेवटचं काम करायचं आहे तर ते शेवटचं काम म्हणजे शेतकरी बांधवांनो जर तुम्ही पिकांचा पंचनामा केलेला असेल, हे पीक पाणी या पोर्टलवर ते नोंदणी केलेलं असेल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही, कारण तुमच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। बघा आता आपण जिल्ह्यांची यादी सुद्धा वाचून दाखवत आहे। बघा शेतकरी बांधवांनो सर्वात प्रथम पहिला जिल्हा परभणी जिल्हा। बघा या परभणी जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये कापूस, सोयाबीन अशा पिकांची लागवड केली जात असते आणि या पिकांचं प्रचंड मोठं नुकसान 2022 मध्ये, 2023 मध्ये आणि 2024 मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे, अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा झालेलं आहे। त्यामुळे त्या शेतकरी बांधवांना आजपासून या पीक विम्याचे पैसे विस्तार सुद्धा होतच आहे। त्यासोबत दुसरा जिल्हा बीड जिल्हा, तिसरा जिल्हा परभणी जिल्हा, चौथा जिल्हा गडचिरोली जिल्हा, 5वा जिल्हा हिंगोली, 6वा जिल्हा अमरावती, 7वा जिल्हा यवतमाळ जिल्हा, 8वा जिल्हा सातारा, 9वा जिल्हा रायगड जिल्हा आणि 10वा जिल्हा म्हणजे शेतकरी बांधवांनी हिंगोली जिल्हा। बघा त्यासोबत धाराशिव जिल्हा, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे विस्तार सुद्धा होतच आहे। परंतु शेतकरी बांधवांनो सर्व बँकेमध्ये या पीक विम्याचे पैसे विस्तार होत नाहीत, यासाठी प्रमुख 12 बँकांची निवड करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये पहिली बँक एसबीआय बँक, दुसरी बँक बँक ऑफ इंडिया, तिसरी बँक बँक ऑफ महाराष्ट्र,
चौथी बँक पोस्ट बँक, पाचवी बँक कोटक महिंद्रा बँक, सहावी बँक ICICI बँक, सातवी बँक HDFC बँक, आठवी बँक महिंद्रा बँक, त्यासोबत इंडियन बँक असेल, बँक ऑफ इंडिया असेल, IDBI बँक असेल, म्हणजेच 12 राष्ट्रीयकृत असणाऱ्या बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, काल पैसे आलेले आहेत, आज पैसे येतील आणि उद्या सुद्धा हे पैसे अशाच पद्धतीने वितरण सुद्धा होणार आहेत, त्यामुळे काळजी सुद्धा करायची नाही।